वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला. हजारो वर्षांपूर्वी सूर्यवंशी प्रभू श्रीरामचंद्रांनी दंडकारण्यात पाऊल ठेवलं. महाराष्ट्राची भूलक्ष्मी धन्य झाली. त्यानंतर अनेक राजांनी, सम्राटांनी, श्रेष्ठांनी आणि संतांनी आपापल्या ज्ञान, शौर्य, कर्तृत्व आणि योजकतेने महाराष्ट्राची धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, वैभवलक्ष्मी सुंदर, संपन्न, सालंकृत, सुसंस्कृत केली. आणि 13व्या शतकात सुलतानांच्या धर्मांधतेच्या तलवारीचं तळपत पातं विंध्य सातपुडा पर्वतराजींच्या कणखर छातीतून आर पार भोसकलं जाऊन महाराष्ट्र लक्ष्मीच्या काळजात खोलवर रुतलं. त्यानंतरच्या 350 वर्षात लालसा, वासना, विकृती आणि क्रौर्याच्या थैमानात महाराष्ट्राच्या राजधानीतल्या, देवळातल्या, पाठशाळातल्या आणि घराघरातल्या लक्ष्मींचीही वारंवार विटंबना झाली. जागृत देवस्थान आहे ना तुझं? मग हे सगळं उघड्या डोळ्यांनी कसं काय बघवतंय तुला? मुलुखाचं स्वातंत्र्य, संस्कृती पायाखाली तुडवली गेली. आया बहिणींच्या अब्रूलुटीचा हंबरडा फुटला, पण तुला काहीच कसं ऐकू गेलं नाही. आम्हाला वर दे, आम्हाला पुत्र हवा. आम्हाला पुत्र हवाय जो या गिधाडांचा काळ करेल. त्याला तुझं नाव दे, पण आता दार उघड, दार उघड बाय, दार उघड. सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या समछत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला.
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जाग रे बाळा जाग रे बोलन तारे घुमू द्या तरे घडूद्यात चौघडे शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे गडागडाचे चिरे हलखले सह्याद्रीचे कडे तुझी आसाथी मावळे मर्द मराठे खडे आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही, त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे, यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे, हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा, ही तर श्रींची इच्छा. स्वराज्य स्थापनेच्या वाटचालीत महत्वाची पायरी 3 शिवाजी महाराजांची तहकूब अफझल खानाकडे. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खाने.
या नावतेच अफजल खान, जिता जागता जणू सहिताने. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा, सुभानअल्लाह. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला, खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडपडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा फडलं पोटाला, टणा गेला खानाचा कोटळा. भाई रे भाई रे आला जी, भाई रे आला जी. आपल्या हाती ही तलवार? राजे, अफजल खानास फाडल्यापासून तुमची भवानी तलवार अवघ्या भारतवर्षात प्रसिद्ध आहे. त्या तलवारीनं तुम्ही कित्येक अतिबळी यमसदनी पोचवले. शिवाजी आणि भवानी ही एकसूत्री मात्रा दुनियेस ठाऊक आहे. परंतु ही मोहीम गनिमी कावाची. तुमच्या तलवारीमुळे तुमची ओळख पटू शकते. सबब तुम्ही आमची तलवार घ्यावी. जी आऊसाहेब. महाराजांचा हा दृष्टिकोन व आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या शिलेदारांनी त्यांना लाख मुलाची साथ दिली. त्यामधले एक वीर म्हणजे सुभेदार तान्हाजी मालुसरे, ज्यांनी कोंढाणा किल्ल्यावर मुघलांना वर फतेह करून स्वराज्याचा पाया खंबीर केला. बरं झालं सुभेदार तुम्ही आलात. या चर्चेला तुम्ही हवेच होतात. आम्ही आऊसाहेबांना शब्द दिलाय. रयतेच्या सुरक्षेसाठी 1 मासाच्या आत आम्ही कोंढाणा ताब्यात घेऊ. आणि म्हणूनच या मोहिमेचा बेल भंडार आम्ही स्वतः उचलायचं ठरवलं. एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला अवतान का नाही धाडलं? अहो, तुम्हाला अवतान धाडायलाच तर नायकांना आम्ही पाठवणारच होतो. पण तुम्ही औचित कसे काय आला तान्हाजीराव? राज, आपण काय अवतान धाडणार त्यासनी?
त्यांच्या लिओकाचं म्हणजे रायबाचं लगीन काढले त्यांनी, त्याचा अवतान घेऊन सण आले तिथे. असं होय, रायबाचं लगीन सून कुठली? आऊसाब का उगा विषय बदलताय? आपल्या लेकराशी असं वागतात वय? म्हणजे तिकडं मोठ्या कामात राजांनी गनिमाची रेवडी उडवायची आणि आम्ही लग्नाच्या पंक्तीत बसून हात बांधून जिलब्या उठवायच्या. अहो तसं नाही सुभेदार. तसं नाही तर मग कसं राज? मला वाई सांगा तरी, असं काहून मला वगळून मसलत बसलिया? अहो तुमच्या घरी मंगल कार्य का हाडलं? राज, सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच. आम्ही असताना राज सवता कोंडाण्यावर जाणार, आगीत उडी घालणार, वाघाच्या तोंडी मान देणार. आव मग आमचा उपयोग काय? वटांवर या मुठमुठ मिशा कशाला? या पराती एवढ्याला छात्या कशाला? हे मुदगलावानी टणक दंड कशाला? ही मजबूत मनगट कशाला? कशाला मिशांना पीळ भरायची आऊसाब? तानाजी नाही, अब्जुल्ल्याच्या वक्ती एक ठीक होत. तो सवता राजांची भेट घेतल्या बिगर मानाया तयार नव्हता. तेव्हा राजांनी सवता त्याच्याशी अंगेजनी केली ते ठीक. अहो पर आता आम्ही असताना राजांनी जुजात कशा पाय उडी घ्यायची म्हणतो म्या? ते काही नाही. कोंडाणा घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंडाण्याचं पान म्याच उचलणार. काय गाड्या हो? पण तान्हाजीराव, रायबाचं लगीन? राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. अरे बापरे, एवढा मोठा गड चढायचं वैर? खाली नको बघू ना, खाली बघशील तर खालीच जाशील. वैर काहुनिया तांडव हे कर्तुधुंद शंकरा, डमरुनाथ डळमळे भूमंडळ हात हो शंकरा शंकरा. काहुनिया तांडव हे कर्तुधुंद शंकरा, डमरुनाथ डळमळे भूमंडळ हात हो शंकरा. अरे हे पोचलो की आपण? हा पोचलोय ना, मग भिडा आता.
तानाजीराव कुठे आहेत? राजा दादा राजा बघा ना दादा. आलात राजा, वाट बघत होतो मी गड घेतला राज. आऊसाहेबांसमोर तुमचा घेतलेला शबूत पडू दिला नाही बरं. राज अमर होणार मी. उमरेठ्याच्या मारुतीरायावानी अमर होणार. आपण वैद्यबुवांना बोलवूया. हा, आणि तुम्ही आमच्या सवे राजगडी चला. वैद्यबुवांना बोलवा कोणीतरी. अरे पाहत काय बसलात? वैद्यबुवांना बोलवा. आम्ही जातो आमुच्या गावा. आम्ही जातो आमुच्या गावा. गड आला सुभेदार, पण आमचा शिव गेला. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची समिधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची. पहिली माझी ओवी ग माझ्या जिजा भवानीला, जिन दिस दाखविला सोनियाचा. दुसरी माझी ओवी ग माझा शिवबाई केलं, राज पृथ्वीचे करील बाळ माझा. मराठी मर्दानो ऐका
ऐका मराठी मर्दानो, ऐका ऐका मायल हे किन्नो, ऐका ऐका चंद्र सूर्यानो, बळत्या वाऱ्यानो, रान किल्ल्यानो जी जी, हे ऐका ऐका सात समुद्रानो जी जी, बादशाही पडे पायाशी जी जी, छटाडावर नाचे शिवशाही जी जी, बादशाही पडे पायाशी जी जी, छटाडावर नाचे शिवशाही जी जी, शिव सुंदर केशरी साडेतीनशे वर्षाच्या काळ रात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्य अभिषेकासाठी सज्ज झाला. राजन, आपण सिंहासनाधीश्वर छत्रपती होणार आहात. वेद मंत्रांच्या घोषात छत्र चामरांकित, सार्वभौम राजचिन्हांकित, सुवर्ण रत्न जडित सिंहासनावर आरूढ होणार. हिंदू पतपातशाहीचे चक्रवर्ती सम्राट होणार. तत्पूर्वी आपणास लोककल्याणाची शपथ घ्यावी लागेल. राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊमा साहेबांचा, जिजाऊमा साहेबांचा, जिजाऊमा साहेबांचा. रामराज्य करा, धर्मराज्य करा, यशवंत व्हा.
2, 1, go.